मी मागेच बोललोय की गद्दाराला मी उत्तरच देत नाही. त्याशिवाय तो गद्दार आहे, त्या गद्दाराला मी उत्तर देत नाही आणि त्याला बोलायची त्याची कुवत पण नाही आणि त्याने बोलू पण नाही. नाद कशाला म्हणतात हे त्यांना जास्त माहिती आहे. शेतकरी आज आत्महत्या करतोय आणि तो कर्जमुक्त करा हा नाद असेल तर मग या मंत्र्यांना त्यांचं मानसिक स्थिती तपासून घ्यायला पाहिजे. कारभार काय करणार म्हणजे त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले तर ते त्याच्यात त्यांना राजकारण दिसतं. कर्जमुक्ती मागितली तर त्याच्यात त्यांना नाद लागला असं म्हणतं. यांचे नाद अनेक आहेत, एकेकांचे नाद येत आहेत, कोणाचे डान्स बार बाहेर येत आहेत, कोणाचे काय बाहेर येतात, ते सगळे नादिष्ट अशी लोक आहेत. आणि मी केवळ कर्जमुक्तीच नव्हती केली तर 2-3 वेळेला जी चक्रीवादळं आली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला, अगदी चिपळूणच्या बाजारपेठेत सुद्धा मी गेलो होतो. या सगळ्या वेळेला महाविकास आघाडीच्या सरकारतर्फे जेवढी करता येणं शक्य एनडीआरएफच्या निकषाच्या वर ती मदत आम्ही केली होती आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात घेतली. आरोप केला. एकनाथ शिंदे आले होते, त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे किती वेळा आंबाडा फोडणार आहेत. आमदार आले तेव्हा आंबाडा फोडला. मी मागेच बोललोय की गद्दाराला मी उत्तरच देत नाही. त्याशिवाय तो गद्दार आहे, त्या गद्दाराला मी उत्तर देत नाही आणि त्याला बोलायची त्याची कुवत पण नाही आणि त्याने बोलू पण नाही. तुम्ही राजकारण करताय शेतकऱ्यांच्या नावाने, तुम्ही राजकारण करताय असं भाजपचे काही नेत्यांनी. आता तुम्ही जर का मी ज्याचा उल्लेख केला, शहरभर त्यांनी जी काय पूर्ण होर्डिंग लावलेत. एक तर काल परवाकडे ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते आणि जी काय मी जिकडे राहतो तिकडे बीकेसीत ते आले होते, अशी काय आणि संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आणि होर्डिंग्सनी जणू काही त्यांनी या मिंदे गटात प्रवेश केला की काय अशा पद्धतीने ते होते. ही सगळी बरबटगिरी चाललेली आहे, जाहिरातबाजी. त्या जाहिरातीचे पैसे स्वतःला उपाधी द्यायची, स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि जाहिराती करायच्या. जाहिरातीचा करोडो रुपये पैसा हा शेतकऱ्याला का नाही देत तुम्ही? आता सुद्धा तुम्ही होर्डिंग पाहिली तर स्वतःची पाठ थोपटतायत. त्यांचेच प्रदेशाध्यक्ष त्यांची स्तुती करतायत, कोण त्यांचे मंत्री स्तुती करतायत, कोण त्यांचा आमदार स्तुती करतोय. शेतकरी का नाही त्यांची स्तुती करत आहे? पण उद्धवजी, शेतकरी संकटात असताना राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नाद लागलाय आणि निवडणुकीच्या काळात शेतकरी कर्जमुक्ती त्यांना नाद या बाबतीत जी काही घोषणा केली ती सहज केलेली घोषणा. तो जो काय नाद हा शब्द आहे ना, हा तो त्यांच्याबद्दलचा खरा असेल. कारण नाद कशाला म्हणतात हे त्यांना जास्त माहिती आहे. शेतकरी आज आत्महत्या करतोय आणि तो कर्जमुक्त करा हा नाद असेल तर मग या मंत्र्यांना त्यांचं मानसिक स्थिती तपासून घ्यायला पाहिजे. आणि असे सगळे जर का मानसिक स्थिती बिघडलेले लोक कारभार काय करणार म्हणजे त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले तर ते त्याच्यात त्यांना राजकारण दिसतं. कर्जमुक्ती मागितली तर त्याच्यात त्यांना नाद लागला असं म्हणतं. यांचे नाद अनेक आहेत, एकेकांचे नाद येत आहेत, कोणाचे डान्स बार बाहेर येत आहेत, कोणाचे काय बाहेर येतात, ते सगळे नादिष्ट अशी लोक आहेत. निवडणुकीत आश्वासनं ही देण्यासाठीच असतात तशी दिली गेली. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की तुम्ही जी कर्जमाफी केली होती तर नवल काय केलं, आम्ही पण त्यापूर्वी 20,000 कोटीचा. ते सोडून द्या ना, त्यांनी केली होती ना, आत्ता करा ना, आत्ता करा ना. मी काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही काय? शेतकरी वाचणार आहे का? आत्ता शेतकरी कर्जमुक्ती मागतोय, आता शेतकरी 50,000 रुपये हेक्टरी मागतोय, ते द्या ना तुम्ही. म्हणजे देशात काय केलं तर नेहरूनी केलं आणि राज्यात काय केलं तर उद्धव ठाकरेंनी केलं. मग तुम्ही काही करताय की नाही? का तुम्ही आता जाऊ दे, शब्द वापरता येत नाही मला. दिवाळी 10 दिवसावर आहे, तुम्ही अल्टिमेटम देताय. कारण मी सांगितलेलं आहे की ह्या पॅकेजची आता पूर्ण अंमलबजावणी कशी होते त्याच्यावरती शिवसेना पूर्ण राज्यभर एक दक्षता पथक नेमेल. पूर्ण गावागावामध्ये पथक असेल. दिवाळीपूर्वी आता त्यांनी जी काय मनरेगातून ही कशी काय माफी पैसे देणार उचलून तशी तरतूद आहे का? कारण मनरेगा ही साधारणतः रोजगार हमी योजनेचं ते एक नामांतरित रूप आहे. ती मोलमजुरी करणाऱ्यासाठी रोजगार हमी योजना, आता ती त्यातनं 3.5 लाख रुपये मुख्यमंत्री कसे देणार? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही 3.5 लाख रुपये पर हेक्टरी मदत मनरेगातून करणार असाल तर त्यातले किमान 1 लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका. मंगळवारी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भेटू ना. ठीक आहे, मग मुंबई आणि महाराष्ट्राचे प्रश्न ते मुंबईत आपण भेटू आणि त्या भेटीनंतर सुद्धा आम्ही तुम्हाला भेटणारच आहोत. तर सगळ्यांना अजूनही केंद्राचं पथक इकडे आल्याचं मला तुमच्या माध्यमातून कुठेही दिसलेलं नाही. कदाचित माझ्या नजरेतनं बातमी सुटली असेल तर कृपा करून मला सांगा की केंद्राचं पथक येऊन या जिल्ह्यात, या तालुक्यात, या सगळ्या जमिनीची पाहणी करून गेले. आता जेव्हा पंतप्रधान इकडे आले होते त्यावेळेला हे मुख्यमंत्री आणि असंविधानिक 2 उपमुख्यमंत्री
हे जाऊन त्यांना भेटून सांगायला पाहिजे होतं की आपण आलाय, आपलं स्वागत आहे, पण महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज द्या. जसं बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 10,000 रुपये तुम्ही केंद्रातून त्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये टाकले, तसे तुम्ही शेतकऱ्याला द्या. आणि माझी तर मागणी अशी आहे की पंतप्रधान हे भाजपचे नाहीत, पंतप्रधान हे देशाचे आहेत. त्यांनी केवळ एका राज्यावरती जी काही दया दाखवली, आनंद आहे, मला त्याच्याबद्दल दुःख नाही किंवा कुठेही असूया नाहीये. त्यांनी पूर्ण देशातल्या महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकावे.